नमस्कार मंडळी. विवेकवाणीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याच्या स्वभावावर आणि चारित्र्यावर अवलंबून असते. मागील भागामध्ये आपण स्वभावाबद्दल जाणून घेतले. या भागामध्ये आपण चारित्र्याबद्दल स्वामी विवेकानंद काय म्हणतात हे जाणून घेऊया. आपले प्रत्येक आचार आणि विचाराचा ठसा आपल्या मनावर पडत असतो. हे ठसे विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा विशिष्ट वेळी आपण कसे आचरण करतो हे ठरवतो. अशा ठशांची गोळाबेरीज हे आपले चारित्र्य प्रस्तुत करतात. आपला भूतकाळ हा आपला वर्तमान काळ घडवतो आणि आपला वर्तमान काळ हा आपला भविष्यकाळ घडवतो. हेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे मुख्य तत्व आहे असे स्वामी विवेकानंद सांगतात.